होतो दूध घ्यायला नारायण डेअरी या बहिणाने एकदम सोपा मार्ग का. अरे राधे राधे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा झाला, सकाळीच आमचा कॉक खराब झाला होता, तर मी गेलो होतो सोल्युशनची बॉटल घ्यायला आणि तिथं माझे वडील त्यांनी तोपर्यंत कोरून ठेवलं. आता आम्ही जोडत आहे कॉक. किंवा एखाद्याशी दोन आहे तर मग एक कोणती धरायची असं. मित्रांनो, आता आमचं कॉकचं काम करून झालेलं आहे. आम्हाला बसवायचा होता हा कॉक, आम्ही चुकून ह्या कॉकचं कापून ठेवलं म्हणून एवढा वेळ लागला, पण झालं काम शेवटी. हे बघा पाणी पण आलेलं आहे आणि आता लाईट गेलेली आहे, आली ट्रिप झाली होती वाटतं. तर मित्रांनो, आता तोडूया आपल्या गुरांसाठी चारा. आज दिवस कुठून उगवला ताई साहेब? ताई साहेब, दिवस कुठून उगवला आज? सकाळपासून अभ्यासाला बसले आहे तुम्ही आज? त्या विषयाचा अभ्यास करते? मॅथचा? काय लिहिते मॅथचं? काय ते आता मला काय समजेल तिच्यात? सांग ना. रिव्हिजन आहे का? एक्झामसाठीची रिव्हिजन. मित्रांनो, मी आलो होतो दूध घ्यायला इथं नारायण डेअरी या, आणि एकदम शुद्ध गाईचं दूध, तूप सर्व एकदम उपलब्ध असतं. आज हर्षची पण इच्छा होती की पप्पा मी येतो म्हणे तुमच्यासोबत MIDC मध्ये माझ्या मोठ्या भावाला घ्यायला. तर बोलू त्याच्याशी, काय म्हणतो बघू. आज कसं काय वाटलं तुला अचानक रे भाऊ? काही नाही सर, घरी पण बोरिंग वाटत होतं, मला तुमच्यासोबत म्हटलं फर्स्ट टाइम नानाला घ्यायला येईल. आणि प्रिंट आउट कसला घेतलाय मग? तनुच्या प्रोजेक्टच्या, सायन्सच्या प्रोजेक्टच्या आणि सोशल सायन्सच्या प्रोजेक्ट. अच्छा, असं होतं का ते, म्हणून येणं होतं. त्या बांधे फिरायला पण भेटलं ना. मित्रांनो, मला म्हणजे एक रँडमली एक असा व्हिडिओ आला होता, तर त्याच्यात आला होता एक प्रश्न विचारला होता की 8 हा आकडा आहे, तो 8 वेळा जोडायचा आणि त्याचं उत्तर 1000 आलं पाहिजे. तर आता तोच प्रश्न मी हर्षला विचारतो आणि त्याला उत्तर येतं का ते बघूया. हर्ष, मला एक प्रश्न पडलाय. बोला. 8 वेळा 8 जोडायचा आणि त्याचं उत्तर 1000 आलं पाहिजे, तर ते सॉल्व करून दाखवते इक्वेशन. म्हणजे 8 टाइम्स 8 ऍड केलं तर त्याचं आन्सर 1000 आलं पाहिजे. तर ते आता कसं करायचंय ते तू बघ. काय चाललंय इकडे? आम्ही गणित सोडवत आहे. कोणतं येते? 8 टाइम 8 ॲड करायचं आहे आणि त्याचं उत्तर आन्सर 1000 मध्ये आलं पाहिजे. काय म्हणता या गणिताला? ते नाही माहीत बेटा, एक व्हिडिओ बघितला होता मी, तर त्या व्हिडिओमध्ये विचारला होता त्यांनी प्रश्न. टॉर्च. 7 8 चुकलंय. तो हर्ष तिकडे गणित सॉल्व करतोय, तोपर्यंत ही बहीण काय म्हणते बघा इकडे. हे बघा, हा हात टेकलाय ना. आता बघ त्याच्या हात. अरे गॅप पडला तो भिंतीमध्ये. कस काय? हा टेकला, असं असं ना. अरे असं कस काय? आता बघ, येतं सर्व. आम्ही लहानपणी खेळायचे ते खेळ खेळते तू. आता काय जादू आहे? चुकलं ते, हे नाही जमलं. आता बघ. अरे हे एकदम भारी आहे. सेकंड अटेम्प्ट बी फेल झाला हा तुझा. 1 टेन्स अशा प्लेस वाढवू शकतो तू आणि त्याचं ऍडिशन करू शकतो. तुला एक हिंट दिली मी, दिले ना, फक्त ते 8 टाइम आले पाहिजे. तू येते 3rd स्टेप पण चुकली तुझी. तुम्ही करा ना. काय म्हणते? तुम्ही करा ना. मला तर माहिती आहे ना. मग करा ना.
मग मी तर आता तुम्हाला नाही आलं तर मग मी सॉल्व्ह करून दाखवेल. करण्याबद्दल नाही येते तर आता 4 स्टेजला गेला आहे. 4 स्टेज पण चुकला. अजून एक मेंबर वाढला गेम खेळण्यामध्ये, पण त्या मेंबरला मी 2 8 टाइमच 8 घ्यायचे एवढं माहित नाही आणि चालली हे बघा सोडवायला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ते बाकीचे 8 करते मी. टोटल अर्धा तासामध्ये सुद्धा हर्षला अजून लिंक लागली नाही. एवढी मोठी हिंट देऊन सुद्धा लिंक लागली नाही हर्षला अजून. कसं समजलं? नाही सांगणार माझं करू द्या ना. आता येते मजा केव्हाचे की चालूया. मला म्हणायचा मला गणित द्या मी सॉल्व्ह करेल म्हणे. आज दिलं आता गणित. मला मस्त बेस्ट भेटलं होतं एक व्हिडिओवरती. त्याचं उत्तर मी त्या व्हिडिओत बघितलं होतं. आपल्याला माहिती आहे मला. आता त्याला विचारलं तर तो बघू आता. अर्धा तासच्या वर झालेला आता. जिंकले तर आईस्क्रीम खावायला पडेल समजला. हा पण जिंकायला महत्व आहे. चुकलेलं आहे तन्वी तुझं पण. कस काय कर विचार कर विचार कर. हे बघा मित्रांनो, बहिणाने एकदम सोपा मार्ग काढला. 8 लिहून दिला आणि खाली 1000 लिहून दिला. कसं आलं काय आलं ते तुम्हीच बघत बसा. अशी ती. पण आता आईस्क्रीम खावाडा. हा आईस्क्रीम उत्तर तर बरोबर पाहिजे. बरोबर ते हा तब्बल 1 तासापासून इथंच बसलाय. चालिया पाठी देतो मला. खरंच विचार करतोय का काय माहिती गणिताचा. खरं भाऊ अरे दे ना. खरंच विचार करतोय का बसलाय असंच पप्पा. काम करतोय. अरे दादा ये बाय 8 करी घे. अरे मित्रा हर्ष बेटा चिटिंग करून काही फायदा नाही. कर रे दादू. चिटिंग करून काही फायदा नाही. अखेर बहीण कोणाची आहे. तू तर चिटिंग वालीच आहे ना. तुला तर चिटिंगच पटते. मित्रांनो याने चिटिंग केली या. मी त्याच्या मम्मीला दाखवलं होतं ते आन्सर कसं सोडवायचं ते बघून घेतलं. आणि आता मला एक सांग, तू चिटिंग केली तुला कॉन्फिडन्स वाटतोय का? कॉन्फिडन्स वाटला आणि पण आन्सर लिहिला त्याचा आनंद झाला. Answer- केली मी तर. नाही पण चिटिंग तर चिटिंगच असते ना शेवटे. हा आखिर बहन किसकी बहीण. इसने बताया. आई थँक यू. ये चला तर मित्रांनो उत्तर भेटलंय हर्षला शेवटी. चिटिंग नाही करायला पाहिजे. आपण आजचा दिवस इथंच थांबूया. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.